जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, बोला ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय तुम्ही? नाही सांगितलं तर चालेल का? चालेल चालेल चालेल. हा, हा तेच म्हणजे माझ्या सासूबाई आहेत ना, त्या 20 ते 25 वर्ष झालं हा. स्वामींची सेवा करतात, म्हणजे केंद्रामध्ये बापरे, हो. भरपूरच मग करतात. हो हो हो. हा. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं, हा मी काहीच करत नव्हते, मी फक्त पूजा करत होते. पण हा. मला एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी काही एवढं मानत नव्हते पहिलं. अगं बाई, हा. काहीच नाही, म्हणजे मला लग्नाच्या अगोदर तर स्वामी माहितीच नव्हते, म्हणजे एवढं माहिती काहीच बापरे. नव्हतं. आणि जेव्हा मी आले ना, तेव्हा मला फक्त पूजा नाही एवढंच. हा पण हा त्याच्या हा मनीनं ध्यानी काही असं हा म्हणजे काहीच करायचं नाही. हा. फक्त पूजा केलं आणि बाजूला सरकलं, ते एक आपलं काम असं. काम. हा हा. हा फॉर्मॅलिटी. हा, फॉर्मॅलिटी. हा मग त्यानंतर मला तर सांगितलं, मला त्यांनी एक्सपिरियन्स वगैरे. हा हा पण मला म्हणजे झालं असेल असं एवढं. हा. मग त्यांचेच आता 1-2 एक्सपिरियन्स आहेत, माझ्यासोबतही झालेला आहे, तोही सांगते मी. हो हो हो. हा, मग पहिलं मी त्यांचा सांगू का माझं सांगू? तुम्हाला जे योग्य वाटेल ते सांगा. त्यांचं सांगणार नाही का? नाही, त्या नाहीयेत, पण मी त्यांचं शेअर करते. त्या बर जरा बर बाहेर पण गेलेत. बर बर, हा, चालेल. हा मग ना म्हणजे माझे नणंद आहेत त्या नणंद का, त्यांना म्हणजे त्यांच्या जावेला 3 मुली आहेत बर. आणि त्यांना 1 मुलगी होती. अच्छा. हा हा. मग त्यांना मुलगा पाहिजे होता, कारण खूप रिच फॅमिली, खूपच रिच फॅमिली. हो. मग त्यांना एक मुलगा हवा, म्हणजे वारस म्हणून मुलगा हवा हा होता. हा हा हा. मग हवा असल्यास माझ्या सासूबाईंना पण खूप वाटायचं की मुलगा असावा वगैरे म्हणून. हो हो हो. मग त्यांनी अक्कलकोटच्या आपलं 11 वाऱ्या करायला चालू झालं त्यांचं. ओ बापरे. हा, मग त्याच वेळेस मी पण प्रेग्नेंट होते, त्याही प्रेग्नेंट होत्या. हा 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 मग आम्ही पण असंच आरतीला जायचं यायचं, कधीतरी जायचं कधी नाही असं. हा पण हा हा. त्यांनी अक्कलकोटच्या वाऱ्या पकडल्या होत्या, तेव्हा जाणं येणं त्यांचं होतं. अच्छा. हा हा मग 10व्या वारीला काय झालं त्यांच्यासोबत, हा जेव्हा त्या समाधी मठात, मला एक्झॅक्ट नाही माहिती त्या कुठल्या मठात उभारल्या होत्या, हा. पण त्या मठात उभारल्यानंतर त्यांना एक असा आवाज आला. ओ. स्वामींचा आवाज होता तो. त्यांना असा आवाज आला की हा. काळजी करू नकोस. त्यांना, माझ्या नंदेंना 8वा महिना चालू होता तेव्हा. अच्छा अच्छा. हा हा मग त्यांना असा आवाज आला की काळजी करू नकोस. 12 ऑक्टोबरला हा दुपारी 12:03 म्हणजे आरतीच्या टायमिंगला, हा. गुरुवारी मुलगा होईल. एवढं क्लिअर? हो, एवढं क्लिअर. ह्याच्यापेक्षा खूप जास्त क्लिअर दिसतं त्यांना. बापरे. आणि मग त्यांना असा आवाज आल्यानंतर आणि काळजी करू नको म्हटले. मग घरी आल्यावर त्यांनी सांगितलं, माझी डिलिव्हरी झाली होती. मी 2 सप्टेंबरला म्हणजे डिलिव्हरी झाली होती, मी माहेरी होते. अच्छा अच्छा. हा हा हा. मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की असं असं माझ्यासोबत झालं. आणि ह्याच्या अगोदर पण त्यांच्यासोबत खूप वेळेस झालं, पण हा जरा मोठा आहे हा म्हणून हा. हा शेअर करते हो पहिल्यांदा. ना, कमालच आहे हे, हो म्हणजे फार मोठं आश्चर्य हो. हो हो. हा आणि मग ते झालं. मग त्यांना असं, मग त्यांनी माझ्या नंदेला कॉल केला की असं असं आहे हा आणि असं असं झालेलं. त्यांना हा. पण खरं वाटलं नाही. त्यांना वाटलं काहीतरी सांगतेस, माझी डिलिव्हरी 27 तारखेला, कुठे 12 तारखेला होणार आहे. हो. हा, अशक्य आहे म्हणल्या त्या. हा. अगं नाही ग, मला असं झालंय, मला असं ऐकू आलंय. कोणालाच म्हणजे हे खरंच वाटलं नाही. वाटणार नाही कोणालाच. हा, आणि आम्हाला एक्सपिरियन्स नसल्यामुळे खरं वाटलं नाही. हा हा हा. मग आम्ही तो विषय तिथल्या तिथेच आमचा थांबवून दिला. संपला तो. हा हा, मग त्यांना बरोबर 11 तारखेला हा. डिलिव्हरीची डेट नसताना त्या त्यांच्या मुलीला सायकलवर घेऊन फिरत होत्या. म्हणजे हो ती पण लहान होती ना तेव्हा. बरोबर. हा हा. मग मागे मागे असं धरून चालल्या होत्या. तिकडून एक गाई पळत आली, गाय. हा. म्हणजे गाईचा कळप पळत आला वाटतं. अच्छा. हा. मग ते मुलीच्या अंगावर धावून येईल म्हणून त्या सायकल सहित मुलीला उचललं. ओ. मग ते उचलले आणि
तेव्हाच त्यांच्या पोटात हळूहळू कळा कळ सुरू यायला चालू झाल्या. झाला. आणि 12 तारखेला 12:03 हा, मुलगा झाला. बापरे, आणि अंगावर सेम शहार स्वामी. येतात ताई, हा? अंगावर शहार येत आहेत. हो हो, माझ्या येत आहेत. आणि बापरे, मुलगा पण सेम स्वामींसारखा आहे. वा, कान वगैरे, फेस कट सेम, पाय सेम स्वामींसारखे. बापरे, नाव सुद्धा समर्थ ठेवायला सांगितलं. अय्या, हो किती भाग्यवान आहेत ताई तुमच्या सासू. हो, आणि खूप छान आहेत. हो, हो, खूपच छान. अरे वा, हा. किती नशिबान आहेत की हो. असं काही प्रत्येकाच्या भाग्यात नसतं ना ताई. नाही नाही, अरे तुम्हाला असं आणखी हे पण, त्यांना म्हणजे मी करत नव्हते ना स्वामींचं काही, तर हा. त्यांना असं दिसलं की मी खूप स्वामींचं करणार आहे. अच्छा, दिसलं त्यांना ते. त्यांना दर हो, गुरुवारी मठात पाठवा, दर गुरुवारी दिसेल त्यांना. अगो बाई, हो हो किती कमाल. हो. मग त्यांनी, हा, मग मी खूप करणार आहे असं दाखवलं. मग मला काय वाटलं, मी काय करणार आहे, मी कशाला करेन, आणि माझं काही हे एज आहे का करायचं, हा, माझं हा, एज काय. हा बाबा ठीक आहे, मी एज मध्ये आल्यावर म्हणजे हो हो, मुलं बाळ मोठे झाले, सगळं संपलं, आपल्या पाठीमागचा व्याप अगदी म्हणल्यानंतर बरोबर, आपण करू असं. हो 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 हा, मग माझं काही एज आहे का, आता माझं एज काय, संसार करायचा, एन्जॉय करायचं हो असं. हो, आणि खरे, मग मी म्हणलं, मी नाही मी कशाला करेन, मी असं बोलले. हा. तर नाही नाही, तू खूप करशील. तर आता मी खरंच खूप करते. तसा बाप रे, हा. तुमच्या सासूचे चरण पकडायला पाहिजे. हो हो. आणि खरंच. दुसरी गोष्ट, मला मुलगी झाली ना पहिल्यांदा, हा, तर काय झालं, मला म्हणजे 5-6 महिने गेले. हा, 5-6 महिन्यानंतर मी इकडे आले ना, हा, इकडे आल्यानंतर मला युरिनचा प्रॉब्लेम इतका व्हायला, इतका म्हणजे अरे, दिवसभर काहीच नाही. हा, आणि संध्याकाळी बेडवर गेले की मला 5 मिनिटं सुद्धा आडवं पडले की बाथरूमला जायचं, आडवं आई ग, पडले की बाथरूम, इतकं फुल नाईट मी असंच काढत होते. अरे अरे, थकून थकून मला असं वाटायचं की कधी कधी तिथेच खुर्ची टाकून बसू की काय, आई ग, इथपर्यंत त्रास. मग हम्म, असंच 7-8 महिने गेले. मग माझ्या सासूबाईंनी पण पाहिलं होतं की खूप हम्म, त्रास होतो हिला. हा, मग आम्ही दाखवलं, तर ते युरिनच्या पाईप मध्ये ना असं गॅप पडला होता. तिथे युरिन साचत होते आणि ते अरे नंतर पास होत होते. अरे 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 अरे, मग आम्ही दाखवलं, सगळं झालं. हा, मग नंतर मी एक म्हणजे मध्ये काळ गेला ना, मुलगी 6 महिन्याची झाल्यानंतर हा, हे सगळा प्रॉब्लेम चालू झाला. हो हो हो, मग ह्याच्यामध्ये वर्ष गेला. मग मला बरं, आणखी एकदा राहिला. हा हा, मग ह्याच्यामध्ये तर काही करताच येत नव्हतं. मग ती अगदी मोठी बरोबर, झाल्यानंतर, मग ते राहायच्या अगोदर ना मला म्हणजे आणखी राहिलं नव्हतं. पण हा, माझ्या सासूबाई काय बोलल्या मला, हा, की असं पण काही काम नसतं, म्हणजे घरात धुणेवाली आहे, भांडेवाली आहे, काही काम नसतं. अच्छा, हा, गुरुचरित्र वाच, हा, फक्त हा, स्वयंपाक आणि पूजा, वाच बरोबर, गुरुचरित्र. हो, तर मी त्यांना म्हणजे कधी नाही म्हणत नाही, हा, म्हणजे होच म्हणते. तर मी हा, हो बोलले. मग हा, गुरुचरित्र वाचायला स्टार्ट केलं मी. हा, मग मला काय वाटलं, की आपण जर सारखं उठ बस करणार, वाचण्याचा फायदा काय ह्याचा, उठ बस बरोबर आहे, करण्यामध्ये, हो, बाथरूमला जाणे आणि वाचणे, बरोबर, असं मला वाटलं. पण मी मनापासून वाचत नव्हते, अगदी मनापासून नव्हतं ते. हा, हा, मला असं वाटायचं की कोण लिहिलंय ह्याला बसून, किंवा कोण लिहित असेल आणि कोण वाचत असेल, किती हा, लिहिलंय हे असं. हो हो हो, आणि बरोबर, मग ते मी वाचलं. हम्म, आणि थोड्या दिवसांनी मलाच असं फरक जाणवायला लागला, की माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. वा, हो. मला बापरे, तेव्हापासून मला नंतर त्यासाठी कधीच डॉक्टरांकडे जावं लागलं नाही. कमाल आहे मी ताई, गेली सुद्धा नाही. गेलाच नाही, आणखी पण नाही गेले मी. आणि मला तो प्रॉब्लेमच नाहीये. वा, अजिबात प्रॉब्लेम किती नाही. फक्त आणि छान फक्त अनुभव हा, गुरुचरित्र, हो, गुरुचरित्र वाचल्यानंतरचा एक्सपिरियन्स होता तो माझा. बाप रे, पण तो मला कळाला नाही. हा हा, मेन म्हणजे मला गुरुचरित्र वाचल्यामुळे सगळं माझ्यासोबत झालंय हा हा, हा, हेच माहिती नाही. हा, मग आपल्याला माहितीच नाही, तरी मला वाटत होतं की मी हे वाचल्याने झालंय, पण एवढी सिरियस नव्हते मी त्या हा बाबतीत. हा, 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 आणि मग बरोबर, नंतर तिसरा कसं, आणि हा, आमच्या सासूबाईंना दर गुरुवारी म्हणजे गेल्या ना, आता माझ्या पप्पा सासरे ना हा, शॉप मध्ये, म्हणजे आमचं शॉप आहे, हा, हा, शॉप मध्ये बसतात. त्या तिथे आरतीला गेल्यानंतर पप्पांच्या डोक्यात काठी पडली असं जाणवलं. अरे तिथं बापरे, दिसलं त्यांना. हा, मग त्या डायरेक्ट शॉप मध्ये गेल्या, तर काठी पडलेली होती त्यांच्या डोक्यात. अय्या, हो. काय आणि कमाल आहे सासूबाईंची तुमच्या, हो हो. आणि माझ्या नंदेच्या लग्नाच्या वेळेस पण ना, हा, अगोदर लग्नाच्या एक 6-7 महिन्या अगोदर ना, हा, त्यांना असं जाणवलं, म्हणजे हा, दिसलं, जाणवत नाही, दिसतं असं. हा, एक हा, आपण टीव्ही पाहतो ना, त्या हो टाईप मध्ये दिसतं.
ओ. मग त्यांना स्वतः त्या हा पाटल्या बांगड्या आणि घालून उभारलेत, हा कोणाचं हा. तरी स्वागत करायलेत अरे असं बापरे. दिसलं. हा हा थोड्या दिवसांनी दीदींना स्थळ आलं आणि ते पहिलं स्थळ हा. आणि फिक्स झालं ते. अरे वा. हा आणि ते स्थळ आणि कुंडली पण बघा ना, दोघांच्याही सेम, काही एवढा पण फरक नाही किंचित पण. अरे बापरे. जसं काही ह्यांची छापली आणि त्यांची छापली असं सेम एकच. असं कसं होऊ शकतं. हो हो सेम सेम, काहीच फरक नाही. खरंच भाग्यवान आहेत ताई तुम्ही पण. हम्म. आणि तुमच्या सासूबाईंचं तर विचारूच नका. हो आणि मग ना ते हं, त्यांचं ते लग्न झालं वगैरे सगळं, म्हणजे त्यांना ते हं, तिथं दिसलं होतं. तर माझे जीजू हं. एंगेजमेंटला कोणत्या कलरचा शर्ट घालून येणार आहेत हे सुद्धा त्यांना तिथे दिसलं होतं. अय्या. हो ब्ल्यू कलरचा आपला असं नाही ना हो स्वामींचं, हो 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 ते हो. वाला कलरचं शर्ट. मग माझ्या नणंद काय म्हणल्या हं, दीदी हं. की काहीतरी कसला असा कोण कलर घालून येईल का, तर ते खरंच ते घालून आलेले होते. अय्या. हो किती आणि छान. आणखी एक एक्सपिरियन्स म्हणजे हं. काय झालं होतं, माझे मिस्टर ना व्यंकटेश स्तोत्राचं पारायण चालू होतं त्यांचं. हा हा हा. 21 दिवसांची सेवा. त्यांना बरोबर. जरा आर्थिक प्रॉब्लेम हो. झाल्यामुळे त्यांना करावं असं वाटलं, सांगितलं हा एकाने तर करायचं म्हणून चाललं होतं. हा हा. मग करायला घेतल्यानंतर त्यांचं जरा मन चलबिचल, कधी पुरुष असं बसत नाहीत ना नाही जास्त ते. असं, हो हो खरंय. त्याच्यामुळे त्यांना सारखं मग 2 वेळेस त्यांनी सोडलं. हा हा. तिसऱ्या वेळेस कंप्लीट केलं कसं बसं. अरे आणि हा. एके दिवशी बाहेर गावी गेल्यानंतर येता येता त्यांचा ऍक्सिडेंट झाला. बापरे. जोरात आणि लागलं का. कुठेच लागलं नाही. हा. बंपर पुढचा असतो ना तो पूर्ण क्रश झाला होता. आणि गाडी थोडस आपली ते येताना खेडेगावातून येताना हो ते नाली टाईप कॅनल असतात बघा, हो हो हो. थोड्या कमी उंचीचे, हा हा. त्याच्यामध्ये गाडी गेली होती. बाई गो. हा गाडीचं पूर्ण पुढचं असं क्रश झाल्यासारखं झालं होतं. पण बापरे. ह्यांना एक म्हणजे खरचटलं सुद्धा नाही. किती स्वामींची कृपा आहे बघा ताई. हो स्वामींची कृपा खूप आहे. खरंच खरंच. तुम्ही अगदी खूप म्हणजे भाग्यवान आहेत ताई. हो खरंच. खूपच म्हणजे असं खूप डेंजर झालं होतं तेव्हा पण. हो ना. हो नाही पण स्वामींच्या लीला पण अगाध आहेत. आणि तुमची सेवा खूप घडेल अजून बघा. हो हो खूप छान त्यांच्यामुळे ताई. म्हणजे सासूबाई करतात तेवढं. हो. त्यांना आता आणखी दिसतंय पुढे की सगळेजण आम्ही हा पूर्ण फॅमिली हा म्हणजे हे करायलोत, आरती करायलोत हा हा पूर्ण. आणि त्यांना हे पण दिसतंय की हा. माझ्या नंदेला जुळे होणार आहेत. अरे हो बाप रे. हा ते सगळेजण आम्ही उभारलो आरतीला. ओ. हो खरंच कौतुक आहे त्यांना कौतुक असं आहे. पण दिसतं म्हणजे आणि त्यांचं कसं माहितीये का, हा. खूप मनापासून करतात. तर त्या आरतीला जातात ना, तर कुठल्याही लेडीजच्या पाठीमागे उभारले ना, त्या लेडीजच्या पाठीवर त्यांना दिसतं की माझे सासरे आणि ते मम्मी दोघे मिळून आरती करायलेत. ओ. हो आणि ते कुठेही बसू द्यात, त्यांना जरी असं विचार जरी केला तरी बरोबर स्वामींचा फोटो दिसतो त्यांना. बाप रे. खूप करतात खूप. खरंच कमाल आहे खरंच. आणि त्या हो रोज सेवा काय काय करतात. काहीच नाही, फक्त जप करतात. हो का. हो फक्त जप. हा. पण खूप छान त्यांच्यामुळं मी करते, म्हणजे त्यांच्यामुळं कसं आता मी म्हणजे आहे माझा पण एक हो एक्सपिरियन्स हो आहे. हो पण तुम्ही आता म्हणजे आता त्यांना कसं फ्युचर दिसतं ना, हो त्या हो. टाईप मध्ये आहे. पण हा. ते आताच नाही शेअर करायचं, कारण कसं आहे ते झाल्याशिवाय करू नये म्हणतात ना. हो हो. हा म्हणून ते राहिलंय. हा. पण आहे होईल ते सगळं एक्सपिरियन्स. तुमच्या अजून छान छान येतील बघा ताई. हो खूप छान. मी शेअर करते ताई. हा. हो हो आणि श्री आता स्वामी. बघा मी हा म्हणजे माझं कंटिन्यू माझं पण पारायण चालू असतं. हा मी जोपर्यंत एक्सपिरियन्स येत नाही मला, हा. तोपर्यंत मी ते फोटो उचलणार नाही म्हणून असं सांगितलंय. ओ. हा बापरे केवढा कडक निर्बंध. तर मी तो फोटो पण उचलत नाही. हा आणि काही झालं तरी तो फोटो उचलत नाही. 108 पारायण चालू आहेत आपले हा सारामृतचे. हा. गुरुचरित्र हे ते आता गुरुचरित्र सॅटर्डे पासून चालू, कंटिन्यू गुरुचरित्र चालू आहे. एक्सपिरियन्स बापरे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. वा 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 वा. हा. आणि खूप. एक्सपिरियन्स आला तरी सोडायचं नाही. हा ते बरोबर आता आहे. एकदा म्हणजे आणि आपल्याला त्यांनी पकडत नाहीत, ते आपल्याला पकडतात. असं वाटतं ना हा. आपण जातो स्वामींकडे म्हणून हो आपलं, नाही नाही. आपणच जातो त्यांच्याकडे. त्यांची इच्छा असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही अगदी त्यांच्यापर्यंत. बरोबर आहे. हो खरं खरं बोललं ताई हे. हो त्यांची हो इच्छा आहे म्हणून मी हो त्यांच्यापर्यंत गेले. आणि हा एक्सपिरियन्स आहे माझा हो की त्यांची इच्छा होती
हा की मी त्यांच्यापर्यंत जाईन. म्हणजे ते स्वतः त्यांनी मला दाखवलं हा की बाबा तुला ह्या मार्गात उतरायचे. हा, हम्म. तेव्हा कमाल आहे, मी कमाल उतरले. आहे. हो, तेव्हा मी उतरले. नाहीतर तोपर्यंत मी अ, एवढं म्हणजे हे नव्हतेच, म्हणजे हा देवाचं करायचं हे नव्हतंच. नाही, पण सेवा खूप चालू खूप ठेवा. तुम्हाला अजून घरात काही ना काही त्याची तुम्हाला स्वामी प्रचिती देतीलच ते. हो, छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा स्वामी हा सोबत असतात. अहो, बोट माझा आता त्या दिवशी हा जानेवारी महिन्यामध्ये हा फक्त बोट दुखत होतं अंगठ्याच्या साईडचं, आणि ते किती वेळेस मोडलं तरी मोडत होतं आणि हा सारखंच कंटिन्यू दुखत होतं. हा मग मला काय वाटायचं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना स्वामींना का त्रास हा द्यायचा. हा पण मी म्हणलं तरी की स्वामी हा बघा ना, किती दिवस झाला हे बोट त्रास द्यायले. दुसऱ्या हा. दिवशी बोट कमी झालेलं होतं. अरे वा, हो. लकी आहेत ताई खूप तुम्ही, छोट्या छोट्या खूप गोष्टी लकी आहेत. सुद्धा. हा. खरंच खरंच. मी शेअर करते हा ताई. हो हो. हा, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. मग कधीपर्यंत येईल व्हिडिओ? जून मध्ये येईल ताई. हा बरं बरं, ठीक हा आहे. हा, म्हणजे चालेल. त्याच्या आधी प्रयत्न करतेच आहे. हा कारण रोजच्या आता मी 3-3, 4-4 टाकते ना व्हिडिओ, हा हा, हो त्यामुळे टाका. पटापट येतील. मी हा तुमचे सगळे बघते आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे. नुसती सगळे म्हणतात, नाही म्हणून हो. पण नाही, पण खरंच खूप छान आहे. असं स्वामींची ऐकावं कृपा. वाटतं सारखं सारखं. अच्छा. हा, श्री चालेल. स्वामी मला हो समर्थ. हो, कमेंटमध्ये श्री नक्की स्वामी समर्थ. सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. Swami